অফারটি শুধুমাত্র ভারত এবং বাংলাদেশের দর্শকদের জন্য প্রযোজ্য। साहेब साहेब ज्यूस आणलाय. थांब अगं कुठे चालली घ्या ना साहेब. त्या दिवशी खाल्लेलं अजून पचलं नाहीये आणि आता ही प्यायला बोलते. सॉरी लक्ष्मी, सॉरी चुकून स्पर्श झाला. प्लीज मला काही करू नकोस. प्लीज लक्ष्मी प्लीज. आव तुम्ही माझ्या भावासारखे आहात. तुम्ही काळजी करू नका. हा ज्यूस पिऊन घ्या. ए लक्ष्मी, हा साहेब. जरा इकडे ये. साहेब आणखी काही हवंय का? हे तू पैसे घे लक्ष्मी. घे ना. पैसे कशाला देताय साहेब? तसं नाही, तू ठरवलं असतंस तर मी जे तुझ्या बरोबर चुकीचं वागलो ते सगळ्यांना सांगून माझी बेअब्रू करू शकली असतीस. पण तू चकार शब्द देखील काढला नाहीस. म्हणूनच हे पैसे घे. हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही कधी माझ्या बरोबर चुकीचं वागलात? त्या दिवशी रात्री माझी तू एवढी हालत करून आता काहीच माहित नसल्यासारखं का बोलते? हे काय बोलताय? मी काय हालत केली तुमची? अगं त्या दिवशी तू अंधारात होतीस ना, डोक्यावर पदर घेऊन. साहेब तुम्ही काहीतरी बडबडताय बघा. मी तर तुम्हाला बर्फ दिला आणि जाऊन झोपले. मी जाऊन झोपली. त्यानंतर मी तुमच्या ओरडण्याचा आवाज ऐकला म्हणून मी उठून आले. तुम्ही काय बोलता काय कळत नाही मला. मी काही नाही केले तुम्हाला साहेब. काय चालू होतं तुमचं? ते काही नाही बाबा. खोटं बोलू नको, सांग. ते काय ना ते काय हे ते करतोयस? काय झालं ते खरं खरं सांग. ते त्या दिवशी रात्री नशेमध्ये तुझ्या तर बाबा मारू नका मला. लक्ष्मीनेच मारलं असेल असं मला वाटलं होतं, पण ती नाही म्हणतेय. म्हणजे मला दुसऱ्या कोणीतरी मारलंय. हे काय बोलतोयस तू? त्या दिवशी रात्री बैलाने मारलं सांगत होतास ना? ते माझी बेअब्रू होईल ना म्हणून मी खोटं बोललो बाबा. तू एक तर आधी पण असाच जत्रेत मार खाल्लास आणि आता एवढा मार खाऊनही कोणी मारलं हेच माहित नाही. तू कशाला जन्माला आलायस काय माहित तुला ना. पण बाबा हे कोणाचं काम असेल? काय कोण? तू एक नंबरचा गाढव आहेस. हा बोल का. अगं ते सगळं जाऊ दे, तू बोल. अहो मायाची मेमरी परत येण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या घरच्या लोकांचे फोटो दाखवायला सांगितले. म्हणून मी मोबाईल मधले प्रत्येकाचे फोटो दाखवायला लागले. तेव्हा ती गंगाचा फोटो बघून माया साप साप ओरडत बेशुद्ध होऊन पडली. साप साप म्हणून ओरडली? हो ना. मायाच्या या अवस्थेला गंगाच कारणीभूत असेल असं वाटतंय. काय बोलतेस लीला? माया घाबरेल असं गंगाने काहीतरी केलंय. तिने असं काय केलं असेल ते शोधून काढाल.
ते काम माझ्यावर सोड तू तिकडे मायाची नीट काळजी घे. ठीक आहे. माया शुद्धीत आली की तिला गंगाबद्दल सगळं नीट विचार. ठीक आहे, मी विचारते. मी नंतर बोलते. आता फोन ठेवते. काय झालं बाबा? हा बोला ना, काय झालं? तुला कोणी मारलंय हे तुला माहितीये का रे? कोणी बाबा? गंगा. बाप रे, काय बोलताय काय? गंगा आपल्या पाठीमागे काहीतरी चांगला प्लॅन करते. तिच्यावर नजर ठेवावी लागेल. तिच्या सोबत जरा चलाखीने राहावं लागेल. काय बोललो समजताय का तुला? आई, एवढ्या रात्री गंगा एकटीच कुठे जाते? माहित नाही बाबा. बघून येतो मी. बाबा मी पण येतो. ती दिसत नाहीये बाबा. थोड्या वेळातच तू तंबोरान बोलल्याप्रमाणे आज अमावस्येच्या रात्री 12 वाजता माझी वेळ सुरू होणार आहे. माझी सर्व शक्ती मला मिळणार आहे. आपला छळ केलेल्या कुटुंबाला मी पहिला धक्का देणार आहे. काय बघते?
मी कोणाचा फोटो बघते? चला चला चल चल. हं? येताना तर लंगडत आली होती, पण जाताना तर तुरुतुरू गेली. कुठलं मलम लावलं ते विचारलं पाहिजे. मला पण मिळालं तर फार बरं होईल. बाबा आत काय मलम शोधायचंय? आत ये. कोणाचा फोटो आहे रे हा? माहित नाही बाबा. जरा द्या बघू. बाबा या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. चेहरा ओळखीचा वाटतोय. हा तर विभूती लावणारा श्रद्धाळू भक्त वाटतोय. अरे आपण कुठे याला बघणार आहोत? याचे केस आणि चेहरा नीट पाहिला तर ओंकारचे बाबा असण्याची शक्यता आहे. हो हो असू शकतो. हे काय बाबा? कसली फ्रेम आहे ही? ती एवढ्या रात्री हे पेटीतले फोटो बघून का गेली असेल? हळद कुंकू पण लावलेलं आहे बाबा. पण ही फोटोतली बाई आहे तरी कोण? काही कल्पना नाही. हो पण गंगासाठी हा फोटो खूप महत्वाचा आहे एवढं समजलं. चल ते नंतर बघू. आता गंगा काय करते ते महत्वाचं आहे. चल ती काय करते ते बघूया. हो, हो. चल चल जाऊया चल. कोणीतरी पाठीमागून आल्यासारखं वाटलं. हो बाबा. दरवाजा पण उघडा आहे. बंद करून आलो होतो ना आपण. चल चल लवकर चल. बाबा अहो धावू नका. थांबा बाबा. थांबा.
देवसेना 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 काय ग काय होतंय तुला हा? देवसेना काय होतंय तुला बाळा अरे रे देवसेना डोळे उघड देवसेना डोळे उघड काय होतंय हिला अरे रे हिला असा त्रास का होतोय ही पोरगी डोळे का उघडत नाहीये हा हा ठीक आहे हिला काढा बनवून देऊ का हा तसंच करते अरे रे लक्ष्मी ए लक्ष्मी 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 ए लक्ष्मी अगं उठ ग लक्ष्मी काय झालं लक्ष्मी उठ ग काय झालं देवसेनेला श्वास घ्यायला जरा त्रास होतोय अरे रे. जरा सुंठ टिपळी काळी मिरी टाकून काढा बनवून ठीक आहे, घेऊन ये आणि हो होय, जरा आत्या. समट टाक होय, होय, लवकर होय. आणा एवढ्या रात्री मिक्सर का लावलाय लक्ष्मी एवढ्या रात्री तू मिक्सर का लावलायस इथे आत्याने काढा बनवून आणायला सांगितलं आहे म्हणून बनवते आत्याला काय झालं आत्याला काय नाही झालं मालक देवसेनेला श्वास घ्यायला त्रास होतोय काय देवसेनेला श्वास घ्यायला त्रास होतोय वय मालक ए बाळा सोना ग काय होतंय देवसेना. ग? देवसेना देवसेना. देवसेना काय झालं तुला देवसेना देवसेना हे हे देवसेना अगं आत्या काय झालं हिला? तू घाबरू नकोस रे बाबा पोरीने काहीतरी खाल्लंय जे तिला पचलेलं नाहीये अरे बापरे अरे अचानक हिचं शरीर थरथरायला लागलं म्हणून काढा बनवायला सांगितलंय पाजला की बरं वाटेल नाही आत्या तिला श्वास घ्यायला त्रास होतोय मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो थांब अरुण मी पण येते थांब थांब नाही आत्या तुम्ही इथेच थांबा मी बघून येतो सगळं अरुण अरुण डॉक्टरांशी बोलणं झालं की मला फोन कर हो, आत्या. मला भीती वाटते रे
तरी पण हा वाचला. मी पूर्ण शक्तिशाली असताना पण याला संपवू शकले नाही. मी या कुटुंबाचा पहिला बळी घेण्याच्या मोक्यावर ती पोरगी मध्ये आडवी येऊन सगळा खेळ विस्कटवून टाकला. मृत्यू म्हणजे काय हे राजशेखरला दाखवायच्या आधीच त्या पोरीमुळे दाखवू शकले नाही मी. आता या पोरीलाच जिवंत ठेवायची नाही. अरुणने अजून फोन नाही केला ग. छोटे मला खाली बघा. आला काय? अरुण, आत्या. डॉक्टरांनी काय सांगितलं रे? घाबरण्यासारखं काही नाही अरे आता. देवा, आता माझ्या मनाला शांती मिळाली. थंड पदार्थ खाल्ल्याने तो प्रॉब्लेम झाला होता. मेडिसिन खाल्ल्यानंतर सगळं ठीक होऊन जाईल. पोरगी अचानक असं करायला लागली म्हणून मला काय सुधरतच नव्हतं. बरं झालं, देवसेनेला जास्त काही झालं नाही ते. काय आत्या, बाबांना सांगू नको असं बोललो होतो ना तुला मी. मग कशाला देवसेनेची तब्येत ठीक नाही असं सांगितलं असताना तू? नाही रे बाबा, सकाळी उठल्या उठल्या तू कुठे आहेस विचारलं त्याने. आता विचारल्यावर सांगायलाच हवं ना मला. बाबा घाबरून हॉस्पिटलमध्येच आले होते. देवसेना नॉर्मल झाली हे बघितल्यानंतर ते खूप रिलॅक्स झाले. अगं त्याचं कसं आहे माहितीये अरुण, एकुलती एक नात आहे ना, तिला काही झालं तर तो घाबरणारच ना. हा, तुम्ही दोघं आलात, तो कुठे राहिला? बाबा मायाला बघायला हॉस्पिटलमध्ये गेले. बरं झालं तंबोरांना भेटायला नाही गेला ते. आताच धर्मराज आणि मूर्ती मायाला बघायला हॉस्पिटलमध्ये गेले. ओके. ठीक आहे, पोरगी थकली असेल, तिला रूम मध्ये घेऊन जा. आता तिला तर डॉक्टरांनी गोळी दिली आहे खायची. डॉक्टरांनी तिला तांदळाची पेस्ट द्यायला सांगितले. गंगा कुठे आहे मला सांगशील? देवसेना, 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 काय हो, आलात का? देवसेनाला बरं नाही ऐकल्यावर मला चक्करच यायला लागली. अहो, रात्री उठवलं असतं तर मी पण हॉस्पिटलमध्ये आले असते ना. मला सांगितल्याशिवाय देवसेनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात ना. देवसेना काय फक्त तुमची आहे, माझी नाहीये का? तेव्हा कंडिशनच तशी होती म्हणून मी घाईघाईत निघून गेलो होतो. देवसेना, रात्री तू कुल्फी खाल्ली म्हणून प्रॉब्लेम झाला. तुला पचत नाही ग ते खायचं नाही हं बाळा. देवसेना हुशार मुलगी आहे, आपण जे बोलतो ते ऐकते ती. अरुण, तू आणि देवसेना आंघोळ करून घ्या आधी. ठीक आहे आत्या. गंगा, देवसेनाला औषध द्यायचंय, त्याआधी तिला तांदळाची पेस्ट तयार कर. हो, लगेच बनवून आणते आता. हा, लवकर जा. चल आता जाऊया ना. अहो बाबा, मंजू, पाय खूप दुखतायत ग, थोडं मलम लावून देते. माझी आई, आता तरी सोड ग. जेव्हा बघावं तेव्हा काही ना काहीतरी दुखतच असतं हिचं. कसली आहे ही? माझे पाय दुखतायत आणि ही का नखरे करून दाखवते? अगं आई ग. तू पिणाऱ्या पेजेतूनच तुझा जीव घेते मी.